मी ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे DSK कुलकर्णी डेव्हलपर्स यांनी जे काही 35,000 FD होल्डरचे जे डिपॉझिट घेतले आणि ते काय परत केले नाही म्हणून त्यांच्यावरती पोलीस कमिशनर पुणे यांनी जवळजवळ 11 सेक्शन्स लावलेले आहेत. त्यांनी म्हणजे सेक्शन 406, 409, 411, 463, 465, 467, 468, 120B आणि 34 आणि MPID कायद्याच्या नुसार सेक्शन 3 आणि 4 नुसार त्यांनी गुन्हे केलेले असे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून आलेलं आहे. त्याचप्रमाणे DS कुलकर्णी यांनी जवळजवळ 8 अशा डमी कंपनीज काढल्या. DS कुलकर्णी अँड ब्रदर्स, DSK सन्स, DSK कन्स्ट्रक्शन कंपनी, DSK असोसिएट्स अशा 8 डमी कंपन्या काढून त्यांनी 35,000 FD धारकांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने बोगस चेक दिले गेले आणि ते सगळे चेक्स डिसऑनर झाले म्हणून 5,000 FD धारकांनी पोलीस कमिशनर यांच्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे मग DSK हे आणि त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांचे डायरेक्टर हे संपूर्ण त्यांना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकलं. आता गेले 5 वर्षापासून ते जेलमध्ये आहेत, परंतु अद्यापर्यंत त्यांच्या गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 5 मे 2018चं नोटिफिकेशन काढून त्यांच्या 335 प्रॉपर्ट्या ह्या अटॅच केल्या. तसेच 12 करोड 9 लाख हे त्यांचे जे जे खाते होते त्यासुद्धा त्यांनी अटॅच करून लोकांचे पैसे देण्यासाठी गव्हर्नमेंटने कारवाई केली आणि त्याच्यासाठी सुरेंद्र नवले हे कॉम्पिटंट अथॉरिटी यांची सरकारने नेमणूक केली. त्याचप्रमाणे EOW इथेसुद्धा पोलीस कमिशनर त्यांच्यावर जे सेक्शन लावलेले आहेत त्यांनी अद्यापर्यंत प्रूव्ह केले नसल्यामुळं DSK म्हणजे हा मोकाट सुटलेला आहे आणि त्यांना बेल मिळाल्यानंतर अगोदर तो चांगला बोलत होता पण नंतर सेटलमेंट करतो म्हणतो आणि आमचं रेड हाऊस फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या वतीने आम्ही त्यांना इथं बोलावून की बाबा तू सेटल कर आणि गोरगरिबांचे पैसे देऊन टाक. कारण रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष संतनू कुकडे आणि मी स्वतः हा पुढाकार घेऊन ह्या 35,000 FD धारकांचे पैसे परत मिळवून देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे आणि आम्ही ते निश्चिताने मिळवून देणारच. त्याच्यासाठी आम्हाला वेळ आली तर आम्ही पोलीस कमिशनर यांना म्हणजे यांचे जे सेक्शन लावले ते प्रूव्ह करा आणि ह्या गोरगरिबांचे म्हणजे पैसे परत करण्यासाठी SDO मावळलासुद्धा तुम्ही भाग पाडा. त्यांनी अजूनपर्यंत म्हणजे EOWनी प्री रेकॉर्ड केली नाही. त्यामुळं म्हणजे DSKला असं वाटतं की मी निर्दोष आहे, पण जोपर्यंत त्याच्यावरचे लावलेले सेक्शन पुरवत नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला त्या प्रॉपर्टीज आहे त्याचा ऑक्शन करता येत नाही. आता हायकोर्टामध्ये आम्ही 35,000 FDच्या धारकाच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये 1542/2021 ही फौजदारी याचिका दाखल केली आणि त्या याचिकामध्ये ही मॅटर जवळजवळ 16 जजेसच्या समोर आलेली आहे. त्यामध्ये आता रेवती मोती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर उद्या ही मॅटर पेंडिंग आहे. त्यांनीसुद्धा कॉम्पिटंट अथॉरिटीला असे आदेश दिले की ह्या प्रॉपर्ट्या अटॅच ॲब्सोल्यूट करून त्याचा ऑक्शन करून या 35,000 FD धारकांचे पैसे द्यावे असं त्यांनी म्हणजे आदेशामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे यामध्ये अंशदान नावाची एक कंपनी आहे ती NCLTमध्ये जाऊन म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बोगस चेक म्हणजे 35,000 FD होल्डरला देऊन म्हणजे आमच्या ह्या सगळ्या FD धारकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे म्हणून त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. परंतु मागच्या सरकारने बँक ऑफ महाराष्ट्राचे 3 अधिकारी त्यांना अटक केली होती पोलीस कमिशनरने, परंतु त्यांनी वरच्या लेवलला जजवर दबाव आणून त्यांनी क्रिमिनल प्रोसिजर 169 प्रमाणे सुटका करून घेतली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अपराधपर झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे काय. पण आम्ही तो भ्रष्टाचार बाहेर काढणारच आणि काढलेला आहे.
तर आता आम्ही रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीने पोलीस कमिशनर, कलेक्टर सुरेंद्र नवले यांना घेराव करून या लोकांचा ह्या पिटिशनचा लवकरात लवकर निकाल लागावा, त्यांना आम्ही पार्टी केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी याच्यात लक्ष घालून ताबडतोब ही मॅटर निकाली काढावी, त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेलीच आहे. आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा यात पुढाकार घेऊन या सध्याच्या गव्हर्नमेंटने सुद्धा यात लक्ष घालून जो पी जो नेमलेला आहे त्याची त्वरित म्हणजे नियुक्ती रद्द करावी. कारण त्याच्यापूर्वीचा जो पी होता तो प्रवीण चव्हाण, त्यांनी सुद्धा खूप म्हणजे एफडी होल्डचं नुकसान केलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 12 करोड रुपये जमा झालेले आहे. त्याच्यामधले फक्त 6 कोटी म्हणजे कोर्टात जमा आहे असं त्यांनी म्हणजे कोर्ट म्हणते. त्यामध्ये राजे कोर्टाकडे ही मॅटर असताना डिस्ट्रिक्ट जज, तर त्यांनी ही जाणून बुजून ही मॅटर ईडीकडे ट्रान्सफर केली. असं ईडीचा म्हणजे अधिकारच नाही आहे, कारण हे गुन्हे जे घडलेले आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये घडलेले आहे, महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे, म्हणून महाराष्ट्राला त्याचा अधिकार आहे. असे पत्र आम्हाला आमचे डेप्युटी होम मिनिस्टर हंसराज अहिर त्यांनी सुद्धा त्यावेळेस पाठवले होते की बाबा याच्यावर कारवाई करा. पंतप्रधानांना सुद्धा आम्ही जाऊन भेटलो. पंतप्रधानांनी सुद्धा चांगलं म्हणजे ही प्रॉपर्टी म्हाडानी ताब्यात घ्यावी, म्हाडानी ताब्यात घेऊन त्याचं डेव्हलप करावं आणि त्याचा 3 FSI मिळून गव्हर्नमेंटला सुद्धा याच्यामध्ये 10,000 करोडचा फायदा आहे असं सुद्धा आम्ही म्हणजे त्या पिटिशनमध्ये प्रपोजलमध्ये सादर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर ही प्रॉपर्टी या आरोपीकडनं ताब्यात घेऊन गव्हर्नमेंटने ताबडतोब याच्या म्हणजे म्हाडाकडे देऊन सुद्धा त्याचं डेव्हलप करून लोकांचे त्वरित पैसे आणि गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये फायदा होईल. तर एवढंच म्हणजे आम्हाला ह्या आत्ताच्या घटकेला सांगायचं आहे. आणि ह्याचा पाठपुरावा शंतनू कोकडे, मुनीरभाई, हे आमचे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार ग्रुप जे आहे ह्याचा संपूर्ण फॉलोअप करून आम्ही हा लोकांचे गोरगरिबांचे पैसे मिळून देणारच, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला प्रस्तावित करतो. यावेळेस शांतनूजी खूप बोल्ड स्टेप घेतला गेला तुमच्याकडनं. थोडंसं त्यांचंही बॅकग्राऊंड असं आहे, तुम्हाला काही असं भीती वगैरे नाही वाटली का की बाबा आपण इतक्या मोठ्या माणसासोबत लढायला? नाही, अजिबात स्वच्छ कारभार आहे आमचा. आणि रेड हाऊस फाउंडेशनचं जे कार्य आहे ते मी जवळून पाहिलेलं आहे आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे गोरगरिबांची सेवा करणारी ही संस्था निर्माण झालेली आहे. आणि ह्याचं वर्ल्ड फेम ही संस्था आहे. ही संस्था ऑर्डिनरी संस्था नाही. अहो रडतात ते सगळीकडं. म्हणजे बलाढ्य असून सुद्धा मनुष्य फसवणारा माणूस नेहमी म्हणजे रडतो तो. ॲक्च्युली म्हणजे त्यांनी रडायला नाही पाहिजे. काल तर गप्पा मोठ्या मोठ्या मारतो आणि पोलिसांकडे रडतो आणि आमच्याकडं शरण जातो, पाया पडतो, रडतो. तो नाटकी माणूस आहे खूप. म्हणजे त्याचं जे एकंदरीत म्हणजे आहे नाटक करण्याची एक कला आहे त्याच्याकडे. तो खरोखर म्हणजे एक हिरो व्हायला पाहिजे होता. म्हणजे काय म्हणजे नाटकामध्ये त्याला चांगलं म्हणजे जमते, ॲक्शन चांगली जमते त्याला. म्हणजे या रडण्याची ते आपल्यासारख्या माणसाला जमणार नाही, पण त्याला जमतं ते सगळं. शांतनुजी तुम्ही तुमची बाजू थोडीशी मांडा. नाही, आम्ही पहिल्यापासून आम्ही प्रेशर मेंटेन केलेलं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एफडी होल्डरचे पैसे द्यायचे. मग ते लिगली प्रक्रिया चालूच आहे. आणि दुसरं काय इंटरफेरन्स आहे तर आम्ही कॉम्पिटंट आहे हँडल करायला. जे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहे त्यांना आम्ही आमच्या लेवलवर आम्ही हँडल करू. नाही, अजून काय आलेले नाही अजूनपर्यंत. पण आम्ही आमची मागे पूर्ण तयारी आहे आमची. नॅशनल लेवल पर्यंत आम्ही हँडल करू सगळं. नाही, काय आवश्यकता नाही. आवश्यकता नाही. हो हो, ईओडब्ल्यू काही एवढा दिवस झाले म्हणजे 6 वर्ष झाले मॅटर पेंडिंग आहे अनरेडी स्टेजमध्ये. येस करेक्ट. आणि दुसरं की हा तुम्ही क्रिमिनल रिट पिटिशन ह्या किती तारीखला फाईल केलाय? हा 2021ला फाईल केला. पण ईओडब्ल्यू 1500 त्याचा नंबर आहे 1542/2021. आणि ही मॅटर जवळजवळ हे बघा SS शिंदे चीफ जस्टिस शिंदे, जस्टिस नामदार यांच्याकडे आली होती. त्यांनी म्हणजे खाली क्रिमिनल साईडच्या म्हणजे आदेश देऊन डिस्ट्रिक्ट कोर्टातून पुण्यातून मॅटर सगळं मागवले त्यांनी की बाबा काय सद्यस्थिती आहे म्हणून. त्यानंतर म्हणजे
ही मॅटर जामदार साहेब नंतर एस शिंदे जामदार ही 3 वेळा आली. त्यानंतर ही मॅटर आता सध्या कोणाकडे आहे? आता रेवती म्हतेडे आणि पृथ्वी चव्हाण, उद्या ही मॅटर सिरियल नंबर 72 आहे. तर तुम्ही मध्येच म्हटलं की तुम्ही घेराव पण करणार आहे, पण ऑलरेडी तुमची जी केस आहे कोर्ट मध्ये आहे. आम्ही गव्हर्नमेंटला पार्टी केलेली आहे याच्यामध्ये. गव्हर्नमेंटने याच्यात लक्ष घालावं आणि गव्हर्नमेंटने जो पीपी नेमलेला आहे त्या पीपीने हे सगळं करायला पाहिजे. तो पीपी काही करत नाही म्हणून आम्ही त्याच्यावर कंटेम्पचा परवा अर्ज दाखल केलेला आहे आणि तो म्हणजे कंटेम्प विड्रॉ आम्हाला जोपर्यंत एफडी होल्डरचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही कंटेम्प जो अर्ज केलेला आम्ही विड्रॉ करणार नाही. आमचे पैसे द्या, तुम्ही प्रॉपर्टी म्हणजे ऑप्शन करा, काही करा, पण आमच्या एफडी होल्डरचे पैसे द्या. आणि आम्ही तो कंटेम्प त्याच्यावर दाखल केला, तो आम्ही विड्रॉ करणार नाही. त्यावेळेस म्हणजे गव्हर्नमेंटने काही डायरेक्शन इश्यू केले आहे का कोर्टाला की स्टेट मॅटर इट शुड बी इंटरफेअर बाय असं काही केलं? हो, प्रॉपर्टी अटॅच केल्या ना सगळ्या. ओके. 335 म्हणजे नोटिफिकेशन 5 मे 2000 प्रमाणे संपूर्ण प्रॉपर्टी अटॅच केल्या आणि त्या ॲब्सोल्यूट करून त्याचा ऑप्शन करून हे द्यावा. मीनवाईल बँक ऑफ महाराष्ट्र यांनी म्हणजे त्यांना अधिकार नसताना ते एन सी टीमध्ये गेले आणि एन सी टीमध्ये जाऊन त्यांनी म्हणजे हे संगनमत आहे थोडक्यात. म्हणजे अंशदान, बँक ऑफ महाराष्ट्र आणि DSK यांचं संगनमत करून हे एफ डी होल्डरला फसवत आहेत. आणि एन सी टीमध्ये लिक्विड ॲक्च्युली म्हणजे DSK हे स्वतः दिवाळखोर झालेले नाही. ही प्रॉपर्टी भरपूर आहे. 300 एकर जमीन ते माडा याच्यामध्ये ड्रीम सिटीची आहे. इतर प्रॉपर्ट्या भरपूर आहेत. परंतु हे मुद्दामून बँक ऑफ महाराष्ट्राचं यांचं संगनमत होऊन एन सी टीमध्ये ती कंपनी लिक्विडेशनमध्ये काढली आणि ती अंशदाननी विकत घेतली. तो आता IBC कायदा जो आलेला आहे 2016चा त्याच्या 32A प्रमाणे ते म्हणतात की आम्ही ते दोषी आहेत ते म्हणतात आम्ही निर्दोष सोडलं. त्याला पोलिसांनी म्हणजे क्लीन चिट दिली ना मागच्या वेळेस, म्हणून ते एन सी टीमध्ये म्हणतात की आम्ही निर्दोष आहोत. And the viewers are very till now they were negative, but now they are seeing light at the end of the tunnel. They are seeing a ray of hope. They have also expressed confidence in us. They have given us the go ahead to settle matters, even if it is through negotiations. So we have tried to open those channels also through negotiations. We have tried to settle the matter amicably with DSK also. Today also we had a meeting with Anil Anturkar and we have handed over him file that how to settle the matter. That Anturkar will decide according to DSK's choice. Okay. He has to surrender to the government that he must hand over the properties to government since matter is in the court of law. Now we have also been approached by builders lobby and investors. Yeah. And they are willing to They are ready to purchase attached properties. attached properties, and the proceeds of which will be first given to FD holders, then settlement with ED, Bank of Maharashtra, and all these entities. We are competent enough to settle all these amounts, and whatever is remaining, then we will see what has to be done.